नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. काही साप आहेत, 2 घोणस आहेत, 2 नाग आहे व एक मांडोळ आहे. तर काही साप आहेत, आपण त्यांना रिलीज करायसाठी त्याच्या पर्यावरणामध्ये इकडे आलो होतो. कॉल कंटिन्यू चालू असतात, पण व्हिडिओ काढायला सोबत कोणी नसतं, त्यामुळे प्रत्येक सापाचा व्हिडिओ काढता येत नाही मला. कॉल तर मला कंटिन्यू चालू आहे, रोजचे 3-4 कॉल होत आहे सध्या. तर आपण त्यांना पहिले रिलीज करूया. याची माहिती मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेली आहे. नाग, मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. चावला 2.5-3 तास आपल्याकडे वेळ असतो व चावल्या आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. घोणस होती जी भारत देशातली सगळ्यात विषारी असते. त्याचा माहितीचा व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये बनवलेला आहे, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. घोणस सापाची माहिती. अजून एक घोणस आहे आपल्याकडे, ती पण आपण रिलीज करूया. घोणस बोलते इसको. तर मित्रांनो, हे 2 घोणस व 2 नाग होते, जे आपण त्यांच्या पर्यावरणामध्ये, इथं थोडा गारवा पण आहे, सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे तिथं गारवा आहे, थोडं पाणी पण आहे, अशा वातावरणात सोडलं त्यांना. आता हे मांडूळ आहे, मांडूळ आपण इथं नाही, थोड्या वेगळ्या जागेत सोडावं लागेल याला. तर चला आपण त्याला दुसऱ्या साईडला सोडूया. तर मित्रांनो, हे मांडूळ आहे, जे लोक म्हणतात 2 तोंडाचं असतं. याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही मांडोळ सापाची माहिती जर यूट्यूबवर टाकलं तर तो व्हिडिओ दिसेल तुम्हाला. माझे यूट्यूब चॅनल चेक करा, त्यावर याच्यात पूर्ण डिटेल त्याची माहिती सांगितलेली मी. याला काय 2 तोंडा नसतात, याची शेपूट आणि तोंड असतं, ते सारखं दिसत असतं आणि भरपूर लोक याची तस्करी करतात. तर कालच रेस्क्यू केला होता मी रात्री. तर हे साप सगळे काल रेस्क्यू केलेले. रात्र असल्यामुळे मला 2 घोणस तर रात्रीच पकडले, त्यामुळे सकाळी त्याला त्याच्या निसर्गात सोडण्यासाठी आलो होतो. तर हा साप कधी विकले जात नाही, कोणी 100 रुपयात पण याला घेत नाही. एक फुटक्या कवडीची याची किंमत नसते. लोक ठेवतात याला, त्याला वाटतं का हा माती खातो. अशाने साप हा मरून जातो. हा काय माती वगैरे खात नसतो. लोकांना वाटतं का माती खातो, त्याला मातीमध्ये ठेवतात. या गावाहून त्या गावाला जाणार व पोलीस अशा वेळेस त्यांना पकडतात. पोलीस पकडतात, वन विभागाचे लोक पकडतात आणि जेवढे पैसे कमवलेले ते पण तुमची केसमध्ये तुम्हाला घालावं लागतील. तर असलं काही करू नका. याची परत एकदा सांगतो, याची एक फुटक्या कवडीची किंमत नाही आहे. तर आता त्याला पण आपण रिलीज करूया. याच्या माहितीचा दुसरा व्हिडिओ एक यूट्यूबवर आहे माझा, तो बघा तुम्ही. त्यात पूर्ण डिटेलमध्ये याची माहिती सांगितलेली मी. तर याला पण आता आपण त्याच्या नेचरमध्ये रिलीज करूया. बीळ पाहिजे होतं, बिळात जाग्याला असताना तो जंदी. चल. तर मित्रांनो, हे 4-5 साप होते, ते त्यांच्या निसर्गात मुक्त केले, रिलीज केले. आणि साप हा जास्त वेळ ठेवता येत नाही आम्हाला, लवकरात लवकर त्याला रिलीज करणं आहे, पकडायचं आहे, लगेच सोडायचं आहे. तर कुणी नवीन सर्पमित्र असेल तर स्वतःकडे साप ठेवू नका. आणि याच्यात होतं कसं आहे, माझे व्हिडिओ बघून किंवा दुसऱ्यांचे कोणाचे व्हिडिओ बघून
नवीन जे मुलं आहेत ते साप पकडायला बघतात, तर असलं काही करू नका. याच्यावर एक ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग घ्या, प्रत्येक सापाची माहिती घ्या, नंतर तुम्ही साप पकडा. स्टंटबाजी करायला पाहतात भरपूर नवीन मुलं, 17-18 वर्षाची मुलं जास्त आहे जे साप पकडायला बघतात व्हिडिओ बघून. तर असलं करू नका. व्हिडिओ बघून कोणी साप पकडत नसतो. तुम्हाला साप चावू शकतो, तुमच्या मागं तुमचं घरदार आहे, याचा पण विचार करा. कारण थोडं रिक्सी काम आहे, पण याच्यात ट्रेनिंग असतं. तुम्ही करा, तुम्ही प्रत्येक सापाची माहिती घ्या. ते शिकल्यानंतर एखाद्या सर्पमित्राकडे तुम्ही ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर तुम्ही साप पकडू शकता. असं डायरेक्ट साप पकडत नका जाऊ. भरपूर प्रमाणात स्वयंघोषित सर्पमित्र वाढलेले आहेत. मी बघतोय सध्या नवीन मुलं पण व्हिडिओ बघून साप पकडायचा प्रयत्न करतात. साप पकडणं हा पण एक गुन्हाच आहे. साप मारणं हा एक गुन्हा आहे. साप बाळगणं, स्टंटबाजी करणं हे सर्व गुन्हे आहेत. तर असलं काही करू नका. तुम्हाला साप पकडायचाच असेल तर तुम्ही एखाद्या सर्पमित्राकडं, चांगल्या सर्पमित्राकडे तुम्ही ट्रेनिंग घ्या, त्याच्याकडे शिका, प्रत्येक सापाची माहिती घ्या, मग तुम्ही साप पकडू शकता. तर मित्रांनो, हेच ते काही साप होते ते त्यांच्या निसर्गात मुक्त केले. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी एकदम चांगल्या भाषेत, मराठी भाषेत सापाबद्दल माहिती सांगतो. तर प्रत्येक सापाची माहिती घ्या. सापाची माहिती असणं गरजेचं आहे, प्रत्येक सापाची माहिती असणं. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर तुम्ही खाली मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाची माहिती घेऊन किंवा दुसऱ्या सापाला रिलीज करताना, रेस्क्यू करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.